and students, today we are going to study about the last part and last activity on unit number 3.4, the statement of purpose. The page, last part in the activity section we are going to study is the activity number 5. Up to now we have completed activity number 5 on page number 158, and on page number 158 we have studied in the last lecture the activity number 5. Read the personal details given below and prepare a suitable statement of purpose. And in it we have studied or discussed about the first activity, activity number 5th, and in it first activity. And today we are going to discuss about the activity 5 and in it activity number 2nd. Question number activity number 2nd. In it we are going to discuss page number 158. You are avoid activity reading we now. You are avoid ॲनिमल लवर. म्हणजे तुम्ही काय करताय तर काय तिथं आहे तर यू आर अवॉइड ॲनिमल लवर. तुम्ही असं आता स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायचं आहे. शेवटची ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. तर यू आर ॲन अवॉइड ॲनिमल लवर. तुम्ही प्राणीप्रेमी आहात. कल्पना करायची. यू हॅव अ पेट डॉग. तुमच्याकडे एक पाळीव प्राणी आहे असं समजा. अँड सम लव बर्ड्स ॲट होम. आणि तुमच्याकडे काय पाळीव पक्षीसुद्धा आहेत अशी कल्पना करा घरी तुमच्या. अँड यू आर एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ देम. तुम्हाला हे पाळीव पक्षी किंवा प्राणी खूप आवडत आहेत असे कल्पना करा. यू हॅव बीन अ मेंबर ऑफ बर्ड विदर्स क्लब. तुम्ही बर्ड वॉचर्स क्लब, तर पक्षी निरीक्षकांच्या ग्रुपमधला तुम्ही एक मेंबर आहात अशी कल्पना करा. अँड यू हॅव लव्ड गोईंग ऑन द सफारी. तुम्हाला बाहेर असं सफारी करायला किंवा फिरायला वगैरे पक्षी निरीक्षण किंवा पक्षी तुम्ही म्हणून तुम्हाला पक्षी प्राणी सफारीसाठी किंवा टूरसाठी तुम्हाला जायला आवडतं असं समजा. यू हॅव अ टेकन केअर ऑफ ऑर्फन ॲनिमल्स. आणखी की तुम्ही एक जबाबदारी घेतलेली आहे की ऑर्फन ॲनिमल्स म्हणजेच अनाथ जे प्राणी आहेत त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. ऑर ॲनिमल्स हू आर हर्ट, की जे प्राण्यांना दुखापत झालेली आहे, इजा झालेली आहे, अशा प्राण्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे असं समजा. आणि इन स्कूल यू लव्ड बायोलॉजी. आणि शाळेमध्ये तुम्ही समजा बायोलॉजी या विषयामध्ये तुम्हाला प्रेम आहे, जीवशास्त्र या विषयाचं. यू विश टू मेक अ करिअर इन दिस फील्ड. तुम्हाला बायोलॉजी किंवा प्राणी पक्षी या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं भविष्यातील करिअर करायचं असं समजा. तुमची इच्छा आहे की तुम्ही भविष्यामध्ये बायोलॉजी या विषयातून तुमचं करिअर करायचं आहे. तर द युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज ऑफर्स अन एक्सलंट कोर्स प्रोग्रॅम. तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी तुम्हाला एक ऑफर देते कशासाठी? एक्सलंट कोर्स, एक चांगला कोर्स बायोलॉजीमध्ये किंवा प्रोग्रॅम आहे. विच वुड बूस्ट युअर करिअर, की तुमच्या करिअरला या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून तुम्हाला सपोर्ट मिळेल. तर मेक अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर एक SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज स्वतःचं तयार करा. म्हणजेच ॲप्लिकेशन करा. कुणाला? कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला. Suppose you are interested about biology, you are lover of the animals and birds, and you are interested in the birds and animals. So apply to the University of Cambridge for the excellent course and program which would boost your career. Make a statement of purpose
which will help you to get admission to this university. की आता तुम्ही असं स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की स्टेटमेंट ऑफ पर्पज करताना एक किती शब्दात असावं? 500 शब्दात असावं. तुमचे टेक्स्ट पेज नंबर किंवा टेक्स्टबुक पेज नंबर 154 फॉर्मॅट ऑफ SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. पान नंबर 154 वरती तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज साठी ज्या काय स्टेप्स आहेत किंवा फॉर्मॅट आहेत ते दिलेले आहेत. काय आहे मग आता स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही तयार करणार आहे की बायोलॉजीचा तुम्ही लवर आहात किंवा यू लव लाईक बायोलॉजी किंवा यू लव ॲनिमल्स अँड बर्ड्स अँड यू वॉन्ट टू मेक युअर करिअर इन द ॲनिमल बर्ड ऑर especially biology, because biology is your favorite subject and you have to make your career, excellent career and course in the Cambridge University. You have to make your application to the Cambridge University for the statement of purpose. मग आता स्टेटमेंट ऑफ पर्पज कसा असावं तर मी सांगितलं तुम्हाला पान नंबर पुस्तकातील 154. काय आहे त्याच्यामध्ये? 500 शब्दात कमीत कमी स्टेटमेंट ऑफ पर्पज असावं. टेंटेटिव्हली 5 to 6 पॅरेग्राफ्स असावेत. आणि मग ईच पॅरेग्राफ जो आहे तो तुम्ही तिथं बघा काय प्रत्येक पॅरेग्राफमध्ये काय पाहिजे तुम्हाला. पॅरेग्राफ फर्स्ट काय असावा, सेकंड पॅरेग्राफ काय असावा, थर्ड काय असावा, फोर्थ पॅरेग्राफ काय असावा, फिफ्थ काय असावा आणि सिक्स्थ पॅरेग्राफ काय असावा हे तुम्हाला जे फॉर्मॅट जे दिलेलं आहे, फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑन पेज नंबर 154, टेक्स्टबुक पेज नंबर 154, तो फॉर्मॅट तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला जो विषय दिला जाईल, जो सब्जेक्ट दिला जाईल ॲप्लिकेशन करायला, स्टेटमेंट ऑफ पर्पज करायला, तर कुठलंही स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करताना तुम्ही तो पान नंबर 154चा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमधून, मी आता तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स बऱ्याच वेळा बोललेलो आहे त्यामुळे आता त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलणार नाही, तर तो फॉर्मॅट टेक इन कन्सिडरेशन वाईल यू हॅव टू मेक युअर ओन स्टेटमेंट ऑफ पर्पज. ओके, तर स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करताना जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार पान नंबर 154 टेक्स्टबुकचं, त्यानुसार आता आपण जे विषय घेतलेला आहे की कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे बायोलॉजी विषयासाठी. आणि का तर तुम्हाला त्यातनं तुमचं करिअर करायचं आहे. तुम्ही ॲनिमल लवर आहात, तुम्ही बर्ड लवर आहात, तुम्ही केअरटेकर आहात ॲनिमलचे किंवा बर्डचे, किंवा तुम्ही एक क्लब मेंबर आहात म्हणजे बर्ड वॉचर क्लब मेंबर त्याचा मेंबर आहात. हे सगळं तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आलं पाहिजे. तर आता मी ते स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला तयार केलेलं वाचून दाखवतो किंवा त्याच्याविषयी डिस्कस करूया आपण. आणि मग तुम्ही आता ते स्टेटमेंट ऑफ पर्पज तुमच्या ह्या लेक्चर संपल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायचं. तर बघूया आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज. फर्स्ट पॅरेग्राफ न, आता तुम्हाला पेज नंबर 154 वरती जो फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय एक्सपेक्टेड आहे त्यानुसार बघूया. आता तुम्ही स्वतः आपण आहोत असं समजून आय म्हणूनच हा करायचा आहे, कारण तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन करताय कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला. स्वतः म्हणजे आय. तर आय वॉज कॅप्टिवेटेड बाय द वर्ल्ड ऑफ ॲनिमल्स मच अर्ली इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये पहिल्यापासून मला काय ॲनिमल्स जे आहेत ते आवडतात. देर वॉज किंवा देर आर ऑफकोर्स मेनी पीपल अराउंड हू लव. बरेचसे लोक प्राण्यावरती प्रेम करतात. बट आय डाऊट, पण मला एक डाऊट आहे, काय संशय आहे, वेदर दे शेअर द सेम इंटेन्सिटी विच आय हॅव, की जे इंटेन्सिटीनं तीव्रतेने मी बघतो तेवढ्या तीव्रतेने ते बघत नाहीत. आय लव्ह ॲनिमल्स ऑफ ऑल सॉर्ट्स, सगळ्या प्रकारच्या प्राण्यावरती मी प्रेम करतो. आय केअर फॉर ॲनिमल्स बिग अँड स्मॉल, लहान मोठ्या सर्वच प्राण्यांची मी काळजी घेतो. आय इक्वली लव द वन हू फ्लाय, फ्लाय म्हणजे पक्षी, की जे मी त्या प्राण्यांवरच नुसतं प्रेम करतो असं नाही, तर आय लव ऑल्सो बर्ड्स अँड वन्स हू क्रॉल.
आता फर्स्ट पॅरा झाला. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ काय असावा पेज नंबर 154 वरती सांगितलं आहे त्याविषयी बघूया. आता आपण स्वतः करतो ॲप्लिकेशन. माय पॅरेंट्स हॅव बीन क्वाईट सपोर्टिव्ह ऑफ माय पॅशन. पॅशन विश, जी माझी इच्छा आहे त्या इच्छेला माझे पॅरेंट्स म्हणजेच आई वडील सुद्धा मला सपोर्ट करतात. माय कलेक्शन ऑफ लव्ह बर्ड्स, माझं अनेक प्राण्यांचे जे किंवा सॉरी पक्ष्यांचे कलेक्शन आहे माझ्याकडं. अँड द पेट डॉग, पाळीव प्राण्यांचं कलेक्शन आहे. विच आय हॅव नाव आर देअर गिफ्ट्स, ते आता माझे गिफ्ट्स म्हणून आहेत माझ्याकडं. आय ऑब्झर्व माय पेट्स, माझ्या जे पाळीव पक्षी प्राणी आहेत त्यांचं मी ऑब्झर्व करतो. आणि अँड ऑल अदर ॲनिमल्स, आणि सर्वच प्राण्यांचं अराउंड मी विथ द अनडिमिनिशिंग क्युरियासिटी, तर अतिशय क्युरियासिटीनं मी ते त्यांची काळजी घेतो ॲज लाईक माय फॅमिली मेंबर. देअर बिहेवियर फॅसिनेट्स मी, त्यांचं जे वर्तन आहे ते मला फॅसिनेट अट्रॅक्ट करतं मला. दो बायोलॉजी हॅज बीन माय फेवरेट सब्जेक्ट ऑल अलॉंग, जरी माझा बायोलॉजी हा विषय आवडता असला तरी आय नेव्हर न्यू दॅट देअर आर कोर्सेस केटरिंग टू माय स्पेसिफिक नीड, की काय कोर्सेस जे आहेत ते माझे नीड जे आहे ती नीड फुलफिल करतील असं मला वाटत नाही. सो युअर बायोलॉजी ग्रॅज्युएशन कोर्स विथ फोकस ऑन ॲनिमल बिहेवियर इज द वन, तर तुमच्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधला जो बायोलॉजीचं वर फोकस करणारा ग्रॅज्युएशन करणारा कोर्स मला बिहेवियर इज द वन आय सॉट आफ्टर, तर तुम्ही निवडलेला आहे माझ्या डिग्रीसाठी. तर थर्ड पॅराग्राफ काय असावा बघा. आपण स्वतः म्हणतोय म्हणजेच आय व्हेरी वेल नो दॅट ऑब्झर्वेशन अँड द स्टडी ऑफ ॲनिमल्स डिमांड इनफायनाईट पेशन्स, तर मला हे सगळं माहिती आहे की प्राण्यांचं निरीक्षण त्याचबरोबर प्राण्यांचं अभ्यास डिमांड इनफायनाईट पेशन्स, तर त्याला पूर्ण डिमांड आहे. मेनी सिनियर मेंबर्स ऑफ आवर बर्ड वॉचर्स क्लब, आमचे ज्या आपले जे पक्षी निरीक्षकचा क्लब आहे त्यातले बरेचसे सिनियर मेंबर असे सांगतात, युजली ॲप्रिशिएट माय ग्रेट पेशन्स, माझ्यातला शांत स्वभाव आहे त्याचं ते नेहमी कौतुक करतात. आय ऑल्सो हॅव ॲन आय फॉर डिटेल ईच टाईम आय गो फॉर सफर, बऱ्याचशा वेळेला मी प्राणी निरीक्षण किंवा परीक्षणासाठी बाहेर दौरे करतो. आय नोटीस समथिंग न्यू, मला काहीतरी नवीन निदर्शनास आले. ईच टाइम देअर सीम टू बी रिव्हिलेशन ऑफ सॉर्ट, प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न असतो. इफ आय से, आता पुढचा पॅरेग्राफ फोर्थ, त्यात काय आहे पेज नंबर 154 वरती, तो इथं डिमांड करायचा आपण. नेमकं एक गोष्ट साचा लक्षात ठेवायचं, तिथला पान नंबर 154 मध्ये काय दिले त्याने स्टेटमेंट ऑफ पर्पजला, फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय, सेकंड थर्ड काय, ते सगळं वाचून घ्या तुम्ही आणि मग त्या पॅरेग्राफमध्ये त्या विषयाविषयीचं फोकस करायचा फक्त. बघा काय म्हणतो फोर्थ पॅरेग्राफ. इफ आय से आय केअर फॉर माय पेट्स दॅट वुड बी जस्ट स्टेटिंग द ऑब्वियस, मी माझ्या प्राण्यांची काळजी घेतो, घरच्या पाळीव प्राण्यांची, हे काय साहजिक आहे. माय लव्ह फॉर ॲनिमल गोज बियॉन्ड द बाउंड्रीज, प्राण्यांविषयीचं माझं प्रेम जे आहे ते बाउंड्रीज म्हणजे लिमिटेशनच्या पुढं आहे, मला नॉट बियॉन्ड द लिमिट ऑर बाउंड्रीज. एनी ॲनिमल सफरिंग ऑर स्ट्रगलिंग एनिवेअर इज माय कन्सर्न, एखादा प्राणी पक्षी त्याला काय काळजी इजा झाली तर मला त्याची काळजी वाटते, कन्सर्न. देअर हॅव बीन अमटिम्स मेनी टाइम्स कॉजेस, अनेक कॉजेस आहेत की देअर हॅव बीन अमटिम कॉजेस वेअर आय टूक केअर ऑफ, बरेचसे अशी कारणं आहेत की जिथं मी प्राण्यांची पक्ष्यांची काळजी घेतो. अँड टेंडेड ऑर्फन्ड ॲनिमल्स, आणि मी काही जे ऑर्फन्ड याचा अर्थ निराधार किंवा अनाथ प्राणी पक्षी आहेत त्यांची मी केअरटेकर म्हणून आय कॅन वर्क म्हणतोय तो. ऑर्फन ॲनिमल्स बट ईच केस वॉज युनिक अँड एव्हरी वन ऑफ देम इज एस्टॅच्ड इन
माय मेमरी इन इट्स विविड डिटेल्स. पण प्रत्येकाचं काय ना काय कॉज वेगळं असतं, त्यांच्या वेगवेगळी समरी वेगळी असते, असं इथं तो 4th पॅरेग्राफमध्ये म्हणतोय. तर आता लास्ट म्हणजे 5th पॅरेग्राफ बघा. दो माय इंटरॅक्शन विथ ॲनिमल्स हॅज लॉंग रेकॉर्ड. जरी माझी प्राण्यांच्याबद्दलची कम्युनिकेशन हे लॉंग रेकॉर्ड असलं तरी माय थेरॉटिकल स्टडीज अबाउट ॲनिमल्स आर नॉट मच टू बी बोस्ट ऑफ. पण मग थेरॉटिकल जो अभ्यास आहे तो मला ॲनिमलचा आहे तो आपल्याच विद्यापीठातून घेणं गरजेचं आहे. आय हॅव रीड द वर्स ऑफ निकोलॉस टिनबर्जिन, कोनरॅड लॉर्जे, कार्ल वॉन फ्रेंच अँड आयवॉन पावलॉव. आता हे ऑल पायोनियर्स इन द फील्ड ऑफ ॲनिमल बिहेवियर. हे सगळे जे काय आहेत त्या वेगवेगळ्या पायोनियर्स ऑफ फील्ड ऑफ ॲनिमल्स. तर बिहेवियर, तर ह्या विषयीचा मला अभ्यास करायचा आहे. नेव्हरथलेस आय नो दॅट अ लॉट हॅज बीन हॅपनिंग ऑफ लेट. आणि कुठलीही गोष्ट लेट होऊ नये म्हणून मी माझा अभ्यास या विषयातून करणं उचित म्हणतोय आपल्या विद्यापीठातून. मोर एव्हर, अजूनही आय विश टू लर्न द डिसिप्लिन इन द ऑर्गनाइज्ड वे. आणि जी सिस्टमॅटिक पद्धतीनं अगदी शिस्तीत मला हे सगळं पूर्ण करायचं आहे. अँड युअर एस्टिम्ड इन्स्टिट्यूशन इज द प्लेस फॉर इट. आणि ह्या सगळ्यासाठी आपलं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी जे आहे ते ह्या सगळ्यासाठी मला सुटेबल आहे. आय एम होपफुल, मला आशा आहे, दॅट आय विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग सिग्निफिकंट टू द फील्ड आय लव्ह मोस्ट. तर पुन्हा काय म्हणतोय बघा शेवटी, की त्या विद्यापीठात शेवटचा पॅरेग्राफ असतो की त्याच विद्यापीठात तुम्हाला का ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तो तुम्हाला हेतू सांगायचा. मग तर तुमचं विद्यापीठ सर्व बाबतीनं काय आहे, फुलफिल आहे. ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल इन युअर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. दॅट्स वाय आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन युअर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं तिथं. तर आय एम होपफुल दॅट आय विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग सिग्निफिकंट टू द फील्ड आय लव्ह मोस्ट. ज्या क्षेत्रात मला प्रेम आहे, आवड आहे, त्या क्षेत्रात मला अजून काहीतरी करण्याची जास्त संधी तुमच्या विद्यापीठामुळं मिळेल. दॅट्स वाय आय होप पॉझिटिव्हली फॉर द ॲडमिशन. म्हणून मी तुमच्या विद्यापीठात ॲडमिशन मिळेल असं आशावादानं स्टेटमेंट ऑफ पर्पज करतोय. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की मी त्याच पॅरेग्राफ मुद्दाम तुम्हाला ते का उल्लेख करतोय. तर एक ठराविक डोक्यात जर घेतलं आपल्याला, पहिल्यात काय दुसऱ्यात काय, तर तुम्हाला सांगितलं मी. तर अशा पद्धतीनं आपण बरंचसं ॲक्टिव्हिटीज, सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता तुम्ही स्क्रीनवर बघता आहात ती सुद्धा ॲक्टिव्हिटी आपण जी आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. आणि आता लास्ट तिथे दिलेलं आहे, ब्राउज द डिफरंट वेबसाईट, एक्सटेन्शन अँड ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स. किंवा तिथं जे तुम्ही आता 6 ॲक्टिव्हिटी बघतायत, ब्राउज म्हणजे चाळा, डिफरंट वेबसाईट्स, जे वेबसाईट आहेत ते बघा. अँड फाइंड आउट द युनिव्हर्सिटीज, काही विद्यापीठं आहेत त्यांच्या काय ऑफर्स आहेत, ऑफरिंग बेस्ट कोर्सेस इन लाईफ सायन्स. तर जीवनामध्ये तुम्हाला काय ऑफर्स त्या विद्यापीठानं दिलेले आहेत, कशाविषयी, लाईफ सायन्ससाठी किंवा आर्ट्ससाठी किंवा स्पोर्ट्ससाठी, म्युझिकसाठी, इंजिनिअरिंगसाठी आणि मेडिसिनसाठी. तर तुम्हाला बऱ्याचशा ऑफर्स त्या विद्यापीठाने दिलेल्या आहेत. ऑनलाईनला तुम्ही जर बघितलं वेबसाईटला तर कलेक्ट तशा त्या ऑफर्स तुम्ही मिळवा. अँड शेअर एनी अदर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तुमचं काय अजून माहिती असेल तर ते शेअर करा, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द कोर्स, त्या कोर्सविषयी, विच सीम्स इम्पॉर्टंट, की जे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि मग त्या ऑफर्स त्यांनी दिलेल्या आहेत त्या ऑफर्सनुसार तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज करू शकता. अशा पद्धतीनं आपण आता आजच्या तासाला का जे हे युनिट इथं ऑल अँगल नाव वी हॅव कम्प्लिटेड द स्टेटमेंट ऑफ पर्पज with all activities, with all angle, with it various examples, with detailed explanation, and with the important format of statement of purpose in the page number, with the help of statement of purpose, the format on page number 1, textbook page number 154,
and the format or its steps taking in consideration. We have completed lot of activities with all examples, and today we have successfully completed the unit number 3.4, the statement of purpose, with all in detail with activities. So today we are going to stop here with completion of this statement of purpose unit number 3.4 we have completed with great interest. So today we are going to stop here. Thank you. It is kind request students to attend each and every lecture which is so important for the exam coming soon, which is so important for the board exam, because now we have low time for the preparation. So don't waste your time. Watch on all the lectures, study it, and do positively hard work, because your exam HSC exams are coming soon and time is low. There is corona duration, and in the duration of corona it is yours as well as ours duty to complete the syllabus within the given time, because time not stop for anyone. So don't waste it. That is the kind request to all the students, all the boys, all the girls, supposing like my own daughters or own sons. So accept this kind request and do positively for your well-being. Till today, we are going to stop here. Thank you. Okay.